नंदनगरीच्या श्री महाकाली माता मंदिरात चैत्रोत्सवाचे विविध धार्मिक उपक्रम। नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील क्षत्रिय कासार समाजातर्फे गेल्या 12 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या श्री कालिका माता मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांनी वर्धापन दिन साजरा करण्यात आला। चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सकाळपासून महिला पुरुषांनी एकत्रित येऊन सप्तशती पाठ आणि विविध धार्मिक उपक्रम केले। याचबरोबर मंदिराच्या कळसावर बद्रीजिरा येथील संत श्री तारादास बापू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आतील गाभाऱ्यात केळीचे खांब आणि विविध आकर्षक फुलमाळांनी सजावट करण्यात आली होती। या प्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना तारादास बापू यांनी महालक्ष्मी व महाकाली यांचा कृपा प्रसाद सर्वांवर आहे असे सांगितले। लक्ष्मी का आराधना करने से हमें वो धन प्राप्त होता है। अब इस धन के लिए बाहर की चीजों को गिनती मत लगाना, जैसे सोना है, चांदी है, हीरा है, मोती है, पैसा है, ये सब कुछ ये धन नहीं है। संपत्ति नाना और जहां कुमति तहां विपत्ति निदाना। तो यहाँ पर शाश्वत धन की परिभाषा आप लोग समझ ही गए होंगे कि बाहर के रुपया पैसा सोना चांदी एक चलन है, ये धन नहीं हो सकता। मंदिर की आप लोगों ने, माता लोगों ने, भाई लोगों ने पवित्रता बना के रखी है, शांति बनाए रखी है। तो बस इसी तरीका से आप लोग माँ भगवती की सेवा करते रहो और समय निकाल कर कभी झाड़ू मार दिया, कोई आरती में शामिल हो गया, है ना, अपने मन से। ऐसा नहीं कोई कहन भी करना पड़ेगा, नहीं। भक्ति को हमारे जीवन का एक अंग बना लो, और जब जीवन का अंग बन जाएगा तो भक्ति में माँ भगवती में वातावरण हो जाएगा। तुम्हें तो सुख मिलेगा ही मिलेगा, पर तुम्हारे सानिध्य में जो जीव आएगा उसको भी शांति महसूस होगी, वो भी शांति का अधिकारी बनेगा। तो ग्रामीण माहेश्वरी ऐन्द्र कौमारी वैष्णवी तथा चामुंडाई महाराज लक्ष्मी जय पुरुषांगी विमुक्तशनी ज्ञाना विद्या उन्नतिदा गौदाधो लतेना सर्वकामना कामना निशुभ शुभहानि महिषासुरमर्दनी। इसका मतलब मंदिर तुम अपना समझते हो? समाज के हिसाब से बोलना पड़ेगा। वार्षिक उत्सवानिमित्त महिला आणि पुरुष भाविकांनी परंपरेनुसार रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला। शहरातील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले। आरतीनंतर असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सायंकाळी परिसरातून पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। कालिका माता मंदिरात दरवर्षी चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र उत्सवात विविध धार्मिक उपक्रम होत असल्याची माहिती महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा अंधारे यांनी माहिती दिली। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आज चैत्र पंचमी आहे, त्यानिमित्ताने आमच्या महाकाली देवी त्यांचा 12वा वर्धापन दिन आहे। हे मंदिर देसाईपुऱ्यात दादा गणपतीजवळ स्थापित झालेले आहे। या मंदिरात दरवर्षी महाअभिषेक केला जातो देवीला, त्याचबरोबर देवीचे पाठ वाचले जातात, असे अनेक उपक्रम घेतले जातात। त्याचबरोबर देवीच्या मंदिरात रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर आणि दंतचिकित्सा शिबिर घेतले जातात। या सगळ्या उपक्रमात सगळा समाज बांधव, सगळ्या महिला सहभागी असतात। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात महाप्रसादही ठेवला जातो। या सगळ्या नंदुरबारकरांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आमची सगळ्यांना विनंती आहे। त्याचप्रमाणे हा चैत्र नवरात्राप्रमाणे अश्विन नवरात्रही मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते। या नवरात्रात देवीला 9 दिवसात विविध रूप दिले जातात व ते रूपांचे दर्शन घेणे खूपच लाभदायक आहे असे आम्हाला सगळ्या कासार समाज बांधवांना वाटते। तरी आपण सर्व नंदुरबारकरांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना आपणास विनंती। असे अनेक उपक्रम आम्हाला अजून घ्यायचे आहे, यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला मदत अपेक्षित आहे। धन्यवाद।